नमस्कार तुम्हा सर्वांना. मी आज बनवणार आहे दुधी आणि मेथीपासून तयार होणारा थेपला. अतिशय खमंग असा लुसलुशीत गरमागरम थेपला कुणाला नाही आवडणार. मला तर खूप आवडतो, म्हणून मी पूर्ण रेसिपी यूट्यूबवर शेअर केली आणि प्लीज शेअर तर केली मी, पण लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात अगोदर एक दुधी घेऊन घ्यायची आणि तिला धुवून घ्यायची. धुतल्यानंतर तिला बारीक किसून घ्यायची. किसायला थोडा वेळ लागतो, पण खाण्यासाठी तर लई आवडतं ना आपल्याला, तर थोडी मेहनत असते पण तोंडाला पण चव लागते. तर मस्त तिला किसून घ्यायची बारीक आणि मग तिला किसल्यानंतर ना थोडा तिला ब्राऊन कलर येतो. तर तो कलर काही वाईट नसतो. डायरेक्ट पीठ त्याच्यामध्ये ॲड केलं तरी चालतं, पण पीठ जर टाकलं ना तर ते खूप असं ओलं ओलं होऊन जातं पीठ. म्हणून तिला हातात घेऊन अगोदर पिळून घ्यायची, म्हणजे ते पाणी काढून घ्यायचं. आणि मग त्याच्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ मी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि नंतर 1 कप चण्याचं पीठसुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड केलं. आणि नंतर मेथी जी असते ना तिला धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली. चिरल्यानंतर त्याच्यामध्ये तीसुद्धा ॲड केली. आणि नंतर 2-3 हिरव्या मिरच्या असतात ना तिखट, 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे यांनासुद्धा मी कुटून घेतलं बारीक आणि त्याच्यामध्ये ॲड केलं. नंतर चवीनुसार मीठ ॲड केलं आणि हळदसुद्धा मी त्याच्यामध्ये टाकली. यांना सर्वांना मी एकजीव केलं आणि मस्त मळून घेतलं. मळल्यानंतर 5 ते 10 मिनिट त्याला तसंच राहू दिलं, कारण ते मस्त एकजीव होऊन जातं आणि जेव्हा आपण लाटतो ना तेव्हा पण मस्तपैकी लाटलंसुद्धा जातं. हो, आणि मी त्याच्यामध्ये ना ऑरेगॅनोसुद्धा मी ॲड केला होता. छान लागतं असं, म्हणजे जे नेहमी टाकतो ना आपण तेच नाही टाकायचं, काहीतरी नवीन ॲडसुद्धा केलं तरी चालतं. तर त्याला मस्त मी मळून घेतलं. 5 ते 10 मिनिट तसंच राहू दिलं, म्हणजे जास्त पण नाही राहू द्यायचं, नाहीतर दुधी असते ना तिला पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे ते पीठ जे असतं ना ते असं एकदम मऊ मऊ होऊन जातं, म्हणजे लाटलंच नाही जात. म्हणून तिला जास्त पण नाही राहू द्यायचं, थोडा टाईम राहू द्यायचं, 5 मिनिट 10 मिनिट. आणि एकदम असं कडक भिजायचं. जर असं एकदम पाणी टाकून दिलं ना तर एकदम खराब होऊन जाईल पीठ आणि सर्व वाया जाईल. तर थोडा टाईम राहू द्या त्याला, तोपर्यंत दुसरी कामं आवरून घ्यायची. एका साईडला तवा पण ठेवून दिला, म्हणजे तोपर्यंत तो गरम होईल. आणि पीठ मळल्यानंतर त्याचे बारीक बारीक गोळे असे तयार करून घ्यायचे, म्हणजे पटपट लाटले जातं. मग हाताला लई चिटकून जातं ते पीठ, थोडं चिकट असतं ना त्याच्यामुळे लई हाताला चिटकतं. त्याच्यामुळे सर्व तयारी अगोदर करून घ्यायची आणि मग त्याचे बारीक बारीक लोळ तयार करून घ्यायचे, म्हणजे घडी घडी हात चिकट नाही होत आणि परत लोळ करा, परत हात चिकट होतो, मग परत धुवा. एका टाईमाला सर्व करून घ्यायचं. तर लोळ तयार करत आहे मी, तर साईडला तवासुद्धा ठेवून दिलेला आहे, तो आता दिसत नाही आहे. आणि मग मस्त लाटायला घ्यायच्या आणि लाटायच्या, मस्त गोल गोल लाटत बसायच्या आणि मस्त खायचं. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा ही रेसिपी, खूप भारी लागतात या दशम्या. आमच्याकडे दशम्या म्हणतात यांना, थेपला तर ते म्हणजे थेपला सर्वजण म्हणतात, पण आमच्याकडे तर दशम्या म्हणतात. तुम्ही बघू शकतात, एकदम मस्त मेथी दिसत आहे, दुधीसुद्धा त्याच्यामध्ये दिसत आहे, म्हणजे हेल्दी वस्तू ही, हेल्दी गरमागरम थेपला. आहा, लय भारी लागतो राव. त्याचा कलरसुद्धा लई भारी आला.
मस्त बघा तुम्ही, किती भारी दिसतंय यार, लई भारी. आणि खायलासुद्धा लईच भारी आहे. आणि त्याच्यासोबत तुम्ही चटणी कुठलीही खाऊ शकतात. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करूनच जावा.